नेतृत्व आदरणीय बाळासाहेब आलते काका यांना विनंती करतो की आपण आपला मनोगत व्यक्त करा. आज आपण सर्वजण आदरणीय माजी आमदार धोंडे साहेब यांच्या प्रवेशासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आदरणीय धोंडे साहेब, गेवराईचे आमदार श्री विजयराजे पंडित, जिल्ह्याचे अध्यक्ष रायश्वराबा, दुसरे आमदार श्री गर्जे साहेब, खोडके साहेब, सर्व स्टेजवरील उपस्थित सर्व आमचे प्रदेशाचे अध्यक्ष आणि सर्व उपस्थित सर्व ज्येष्ठ मंडळी आणि कार्यकर्ते मित्र, आज निश्चितप्रमाणे आमच्यासाठी एक आनंदाचा क्षण आहे की धोंडे साहेब आज राष्ट्रवादीमध्ये गेले. कारण याच्यापूर्वी सुद्धा आपण सगळ्यांनी बऱ्याच वेळेस एकत्र काम केलंय. मग मार्केटला असेल, मागची जिल्हा परिषद असेल. वास्तविक पाहता विधानसभेच्या इलेक्शनच्या वेळेस सुद्धा, म्हणजे मी कोणत्या मनाचा माणूस नाही हे पण सांगितलं पाहिजे की विधानसभेच्या इलेक्शनच्या याच्यामध्ये सुद्धा मी दादांना असं सांगितलं होतं की तुम्हाला बीजेपीला जागा द्यायची असती तर धोंडे साहेबांना त्यांचं काम करतो साहेबांच्या समोर सांगितलं. पण तुम्ही आता म्हणजे आम्हालाच नाही, इथं जेवढे एवढ्याला तिथे एक हौद्या तयार करून ठेवली. बरोबर आहे चुकीचं? प्रत्येकाला अडचण आहे, प्रत्येकाला तिथं आडवा पाय आता सध्या चालू आहे. ह्या प्रत्येक जो कार्यकर्ता आहे, मग तो राष्ट्रवादीचा असेल किंवा हे बीजेपी मध्ये होते, आम्ही बरोबर बीजेपी मध्ये काम केलंय ते असतील, किंवा त्या तालुक्यातली सगळी जनता असेल, म्हणजे गोर गरिबाला सुद्धा तिथं एवढा त्रास आहे. आणि तो त्रास कमी करण्यासाठी आज आपण एकत्र आलो तर निश्चितप्रमाणे आपण तो त्रास कमी करणार. धोंडे साहेबांसारखं नेतृत्व आज त्यांचे मला वाटतं 4 वेळेस ते आमदार म्हणून राहिले. कारखान्याच्या बाबतीत सुद्धा आता काय अडचणी झाल्या म्हणून परवा मोर्चाही आपण त्या ठिकाणी धरणे आंदोलन बीडमध्ये केलं. आणि माझी आपल्या पार्टीला एक विनंती आहे, गर्जे साहेब तुम्ही एक, खोडके साहेब या ठिकाणी एक, विजयराजे आहेत, म्हणजे 3 रनिंग आमदार आहेत की खर तर मी दादा आल्यानंतर हा विषय मांडणार होतो. पण आता तुम्ही प्रतिनिधी, त्यांच्या सोबत त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे सर्व प्रतिनिधी आहेत. कारखाना तो चालू झाला पाहिजे, त्याच्यासाठी तो शब्द दिलाय तो निश्चितप्रमाणे पाळला पाहिजे. कारण ऊसाचं क्षेत्र आष्टी मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. शिरूरच्या भागामध्ये सुद्धा ऊस जाण्याच्या बऱ्याचशा अडचणी आहेत. पाटोद्याकरता ऊस जाण्यासाठी सुद्धा बऱ्याचशा अडचणी आहेत. आणि आष्टी मधला सुद्धा हे नगरकडचे जे कारखाने आहेत तिकडे सगळा ऊस जातो. वास्तविक पाहता हा कारखाना जर चालू झाला, त्याचं एक्सपेन्शन जर झालं तर ते एक वरदान या मतदारसंघासाठी ठरेल. तेही काम भविष्यामध्ये झालं पाहिजे. आणि आताच काका साहेबांनी यांनी भाषण करताना सांगितलं की त्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या बाबतीत ठीक आहे, आपण ते तिकडे गेल्यानंतर आपण बैठका घेणारच आहेत. आष्टीची फक्त बैठक झाली, पाटोदा आणि शिरूरची पाटोद्याची सोमवारी जी बैठक होती ती ह्या प्रवेशामुळे आम्ही थांबवली. कारण प्रवेश झाल्यानंतर एकत्रित बैठक आपण घेणार आहे. त्याच्यामुळं पाटोदा आणि शिरूर या 2 बैठका झाल्यानंतर परत आष्टीची एकत्रित बैठक घेऊन, सगळ्या मतदारसंघाची बैठक घेऊन आपल्याला ह्या मतदारसंघाची वोट बांधून तो त्रास आज सर्वसामान्य माणसाला प्रत्येक पंचायत समितीमध्ये होतोय, तो त्रास कमी करण्यासाठी आजपासूनच आपल्याला सगळ्याला कामाला लागायचं. कारण गेल्या काळामध्ये आपण पाहिलंय की पंचायत समितीमध्ये कशा पद्धतीने व्यवहार केले जातात ह्या सगळ्या बाबी लोकांना माहिती आहेत. तर ते जर कमी करायचं असेल तर येत्याच हे इलेक्शन, कारण आपल्याकडे नगरपंचायतचे इलेक्शन नाही पण जिल्हा परिषद पंचायत समितीचे जे इलेक्शन आहे त्याच्यामध्ये आपण एकत्रितपणाने ते काम आपल्याला येत्या
काळात करायचंय. आता आदरणीय दादा, आदरणीय तटकरे साहेब, आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब हे येतीलच. ते आल्यानंतर नंतर प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या ठिकाणी 2-3 भाषणं होतील. कारण वेळ झालेला आहे, आपल्याला सगळ्याला परत जायचंय. 350 किलोमीटर आम्हाला सगळ्याला परत जायचंय. सूरज भैया 350 किलोमीटर आम्हाला सगळ्या लोकांना परत जायचंय. त्याच्यामुळं प्रातिनिधिक स्वरूपात आपण नंतर आलेली भाषणं होतील. आता इतर जी बोलणारी मंडळी त्या सगळ्यांनी बोलावं. मी पुन्हा एकदा जी सर्व मंडळी धोंडे साहेबांच्या सोबत आली आणि स्वतः धोंडे साहेब यांचं मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एक कार्यकर्ता म्हणून स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी जाहीर करतो. आपल्याला माहिती आहे की आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघामध्ये या अगोदर बाळासाहेब आजबे आमदार होते. व्यासपीठावर ते उपस्थित आहेत. त्याप्रमाणे विजयराजे आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच राजेश्वरराव चव्हाण, त्याप्रमाणे सुरेशराव चव्हाण, संध्याताई सोनवणे, काकासाहेब शिंदे, दीपक दादा कुंभरे, विश्वास नागरगोजे, तसेच आपल्या जिल्ह्याचे नेते धनंजयराव मुंडे, या ठिकाणी उपस्थित. मी गेली अनेक वर्षापासून आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघाचं नेतृत्व केलेलं आहे. मला सुरुवातीला मी अपक्ष निवडून आलो होतो. नंतर काँग्रेस पक्षामार्फत 2 वेळा निवडून आलो. मध्ये भारतीय जनता पक्षामार्फत निवडून आलो होतो. परंतु आता 2024च्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने मला उमेदवारी दिली नाही. मी अपक्ष उमेदवारी केली. सध्या मी कुठल्याच पक्षात नव्हतो. मी फार सारासार विचार केला आणि अजितदादांबरोबर मी चर्चा केली, बैठक झाली आणि निर्णय घेतला की दादाबरोबर काम करायचं. दादांचं नेतृत्व हे विश्वासक आहे, खंखर आहे. राज्याला योग्य दिशेने नेण्यासाठी ते प्रयत्नशील असतात. आष्टी पाटोदा शिरूर आपल्याला माहिती आहे दुष्काळी भाग आहे. इथल्या अनेक समस्या आहेत. काही समस्या मागच्या काळामध्ये आम्ही सोडवल्या, परंतु आजही आमचा बंद पडलेला साखर कारखाना आम्हाला सुरू करायचा आहे आणि त्यासाठी मी आपल्याला विनंती केली आहे. त्याप्रमाणे आष्टी या ठिकाणी 500 बेडचं कॅन्सर हॉस्पिटल मी उभा करतोय. त्या कामासाठी सुद्धा आपलं सहकार्य आम्हाला हवं आहे. याशिवाय मध्यंतरी अतिवृष्टी झाली, अनेक रस्ते वाहून गेलेत, पूल तुटलेत, बाजार तलाव फुटलेत. या सर्व कामासाठी आणि आष्टी पाटोद्यामध्ये खूप स्थलांतर होतं. ऊस तोडणी मजदूर फार आहेत. त्यांच्यासाठी काहीतरी आपल्याला करायचं आहे आणि भविष्यात अशी एखादी योजना आपण आणायची आहे जेणेकरून हे लेबर बेस म्हणजे ऊस तोडणी कामगार स्थलांतर मुंबईकडे जर निघालं आष्टीवरून कोणत्याही धाब्यावर जर गेलं तर धाब्यावरचं पोरग म्हणतं साहेब कुणीकडे चालले. म्हणजे आमचे भागातले लोक हे स्थलांतरित असल्यामुळे खूप छोटी छोटी कामं करतात. एज्युकेशन कमी आहे आणि कुठे महाबळेश्वरला तिथे आमचे लोक असतात, मुंबईला असतात, ऊस तोडीला असतात, लेटभट्टीला असतात. तर म्हणजे त्यांच्याकडे पाहिल्यानंतर माझ्यासारख्याला खूप वाईट वाटतं. असं वाटतं की यांचं काहीतरी काम व्हायला पाहिजे, हे स्थलांतर रोखलं गेलं पाहिजे आणि आमचा निर्धार आहे त्यासाठी
दादा आपल्या पाठीशी आहेत, ते सदैव आपल्या पाठीशी राहतील असं मला खात्री आहे. त्याचप्रमाणे आमच्या मतदारसंघामध्ये थोडी दडपशाही आहे, थोडी दादागिरी आहे एका माणसाची, ती आम्हाला बंद पाडायची. तुमचं सहकार्य आम्हाला पाहिजे. आणि तुम्ही जरा शांतपणे ऐका. ही आम्हाला लोकशाहीच्या मार्गाने संपवायची. येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक आहेत. आम्ही निर्धाराने घड्याळ चिन्ह घेऊन जास्तीत जास्त प्रतिनिधी निवडून आणण्याचा प्रयत्न करतो. आणि बीड जिल्हा, मला तर स्वतःला असं वाटतं की पुण्यानंतर बीड जिल्हाच राष्ट्रवादीचा मोठा बालेकिल्ला होता. आम्ही आपल्या बरोबर आहोत. आज प्रवेशाचा कार्यक्रम आमचे खूप लोक आलेले आहेत. काहींना मुंबई पहिल्यांदा पाहत आहेत काही लोक आमचे, आणि त्या सर्वांना तुमचं आकर्षण आहे. सर्व लोक म्हणतात दादाबरोबर आपण काम करूया. पूर्वी आपण एकत्र काम केलेलंच आहे. मी काँग्रेसमध्ये असताना दादा मंत्री होते आणि मी पण आमदार होतो, त्यामुळं त्यांचा माझा फार जुना परिचय आहे. त्यामुळं ओळखीचं आपलं नेतृत्व आहे, ते चांगलं नेतृत्व आहे आणि भविष्यात आपल्याला त्यांच्या बरोबरच काम करायचंय. त्याचबरोबर मी अगोदर दादा मी कॅन्सर हॉस्पिटल उभा करतोय, त्यालाही आपल्याला थोडी मदत आम्हाला करावं लागेल आष्टीला. कारण आमच्या जिल्ह्यामध्ये आता 24,000 लोक कॅन्सर पीडित आहेत. सस्पेक्टेड आणखी वेगळे, जे आणखी त्याची तपासणी झाली नाही असे वेगळेच आहे. आणि आमचं दरडोई उत्पन्न आमच्या जिल्ह्याचं कमी आहे. त्यामुळे साहजिकच लोकांना चांगलं औषध उपचार मिळत नाही, आहार चांगला मिळत नाही. त्यामुळं कॅन्सर सारख्या आजाराला अनेक लोक बळी पडत असतात. तर माझी खात्री, आपल्या नेतृत्वाखाली काम करत असताना आमच्या ज्या काही मागण्या असतील, आमच्या खोट्या मागण्या नसतात. आम्ही गुंतवणूक करत नाही, खोटे बिल काढीत नाही, खोटे बिल आम्ही कधी काढीत नाही. आम्ही लोकशाही मार्गाने, सनदशीर मार्गाने जाणारे कार्यकर्ते आहोत, याची आपल्याला पण माहिती आहे. मी जास्त लांबत नाही. मी आपल्या बरोबर काम करण्याचं कार्यकर्त्यासह घेऊन ठरवलेलं आहे. त्याबद्दल आणि आपण आमचं या ठिकाणी स्वागत केलं, त्याबद्दल मी आपले आभार मानतो आणि माझ्या 2 शब्द पुरे करतो. जय जवान. आपल्या सगळ्यांचे सहकारी, माननीय विधिमंडळातील माझे सहकारी माजी मंत्री धनंजय मुंडे साहेब, त्यांनी आपला सर्वांचे त्यांनी आता आपले विचार मांडले आणि अनेकदा मला वाटतं 4 टर्मला आम्ही विधिमंडळामध्ये एकत्र काम केलेलं आहे. कारण त्यावेळेला आमदार निवडून आलेले ते भीमरावजी धोंडे साहेब, माजी आमदार बाळासाहेब आत्तेजी, विद्यमान आमदार विजयसिंह पंडितजी, राजेश्वर चव्हाण, अजय धोंडे, कल्याण आखाडे, संध्या सोनवणे, रुपेश बेजरे, अक्षय गायकवाड, काका शिंदे, विश्वास नागरगोजे, भाऊसाहेब बराटे, दीपक उमरे. आज खर तर मला उशीर झाला, त्याबद्दल सुरुवातीलाच मी दिलगिरी व्यक्त करतो. परंतु आज जळगाव जिल्ह्यातले काही सहकारी पक्ष प्रवेश करतायत, तसंच बीड जिल्ह्यातले अनेक मान्यवर भीमरावजींच्या बरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करतायत. त्याचबरोबर जालना जिल्ह्यातील काही आमचे सहकारी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करतायत. वाशिम जिल्ह्यातले पण काही आमचे सहकारी हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करतात. आणि पालघर मधले देखील काही माझे सहकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करतायत. ते तसंच उपस्थित असणारे रवी जैन, अरविंद चव्हाण, सोनाली ठाकूर, आनंद ठाकूर, सर्व माझे जळगाव, बीड, जालना, वाशिम, पालघर या जिल्ह्यातून आलेले
पक्षप्रवेशाच्या करता उपस्थित सर्व मान्यवर नेते कार्यकर्ते, आमच्या लाडक्या बहिणी, आमचे बांधव, पत्रकार मित्र आणि माझ्या तरुण मित्रांनो, मी सुरुवातीला आपल्या सगळ्या समोर दिलगिरी व्यक्त करतो की मला धनंजयला आणि काय आमच्या सहकार्याने यायला उशीर झाला. आज कॅबिनेट असते, प्री कॅबिनेट असते, अनेक आमदार भेटायला येत असतात. मंगळवारी आम्ही 100% मंत्रालयात किंवा सह्याद्रीला भेटू शकतो. त्यामुळं अनेक जण येतात आणि त्याच्यामुळे आम्हाला यायला उशीर लागला. मित्रांनो, इतक्या लांबनं आपण सगळेजण आला त्याबद्दल मी विशेषतः बीडकरांचं, जालना, वाशिम, पालघर, जळगाव या सगळ्याच भागातून आलेल्या सर्व मान्यवरांचं, सर्व सहकाऱ्यांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, राजकीय जीवनामध्ये चढउतार येत असतात, वेगवेगळ्या घटना घडत असतात. एकंदरीतच काम करत असताना आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतो. शेवटी सगळ्या समाजामध्ये जातीय सलोखा असला पाहिजे. एकमेकांच्या बद्दल आदर, द्वेष कधी महाराजांनी म्हणजे शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना सर्वांना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली असं इतिहास आहे. आणि तशा पद्धतीनं आपल्याला सगळ्यांना माहिती पण आहे. आपला राज्य एक पुरोगामी विचारांचं राज्य आहे. आज या राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत. मधल्या काळामध्ये पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आणि पुन्हा माझ्या बळीराजाला उभं करत असताना, बळीराजाला सावरत असताना, बळीराजाला आधार देत असताना त्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमच्या एकनाथराव शिंदे आम्ही सगळ्यांनी मिळून महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून 32,000 कोटीचा पॅकेज दिला. दिवाळीनंतर पण पाऊस पडला. पहिल्यांदा मित्रांनो मे महिन्यात पाऊस सुरू झालेला आहे, तो आतापर्यंत चालू होता असं महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा घडलेलं आहे. पहिल्यांदा घडलेलं आहे. इथं मगाशी चंद्रकांत ठाकरे पण आहे, मी मगाशी त्याचं नाव घेत राहिलो, अनेक सहकारी सगळ्यांचेच उल्लेख करू इच्छितो. पण 6 महिने कधी पाऊस पडलेला बीडकरांनी बघितला नाही, जालनाकरांनी, जळगावकरांनी, वाशिमकरांनी, पालघरकरांनी, महाराष्ट्राने बघितला नाही. मी पण अनेक वर्ष, मी तर 35 वर्ष झाली समाजकारण राजकारण करणारे कार्यकर्ता, आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली, मार्गदर्शनाखाली मला कामाची संधी मिळाली आणि तेव्हापासून मी आजपर्यंत काम करत आलो. मी नेहमी महाराष्ट्राला सांगतो, मी कामाचा माणूस आहे, मला चुकीचं खपत नाही, मी नियमाने पुढे जाणारा एक कार्यकर्ता आहे. परंतु कधी कधी काही गोष्टी दुसऱ्यांच्याकडनं घडल्या तरी त्याच्या संदर्भात मला टार्गेट केलं जातं. याचाही अनुभव आपण घेतला. त्या खोलात मी जास्त जात नाही. मी माझी भूमिका 3 वेळेला स्पष्ट केलेली आहे. चौकशी केल्यानंतर जे काही दूध का दूध, पाणी का पाणी येईल, कुणाचं खरं कुणाचं खोटं, या सगळ्या गोष्टी. परंतु मित्रांनो, एकंदरीतच त्या बीड जिल्ह्याला मला कधी वाटलं नव्हतं की माझ्या राजकीय जीवनामध्ये कधी ह्या जिल्ह्याचं पालकमंत्री पद म्हणून मला कामाची संधी मिळेल. परंतु राजकारणात कधी काय घडेल सांगता येत नाही आणि इथल्या पालकमंत्री पदाची जबाबदारी ती माझ्यासारख्या मोठ्या प्रभावात बसू हा ऊसतोड करता महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन 6-6 महिने स्वतःचा संसार, मुलं बाळ, प्रपंच सगळं तिकडे घेऊन कुठं कोप्यामध्ये राहतो, कुठं फडामध्ये राहतो आणि अशा पद्धती म्हणजे पुढं माग काही वर्षांनी सगळी मशिनरी येणार. टप्प्याटप्प्याने सगळे साखर कारखाने त्या रस्त्याने चाललेले. केंद्राच्या, राज्याच्या पण वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आहेत. आपण त्याच्यामध्ये या घटकाच्या करता मुंडे साहेबांच्या नावाने एक त्या बाबतीमध्ये आमचा धनंजय मुंडे त्यांनी मला आग्रह केलेला होता, सामाजिक न्याय खातं त्यांच्याकडे होतं आणि त्यांनी सांगितलं की एक महामंडळ स्थापन झालं पाहिजे दादा, आणि तशा पद्धतीनं महामंडळ स्थापन केलं. आपण त्या मुलांना, मुलींना दर्जेदार शिक्षण मिळण्याच्या करता वेगवेगळ्या भागामध्ये हॉस्टेल काढायचा प्रयत्न करतोय. कामं सुरू झालेली आहेत, मंजुऱ्या दिलेल्या. का तर शिक्षण हे महत्वाचं आहे. मित्रांनो, मी माझ्या 5 जिल्ह्यातून आलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांना, सगळ्या सहकाऱ्यांना सांगतो, इथून पुढच्या काळामध्ये शिक्षण असणाऱ्यांनाच भवितव्य आहे. जे
नवीन जे शिक्षण आहे, आता एआयचं शिक्षण दिलं जातं, पूर्वी संगणकाचं शिक्षण दिलं जात होतं, तेही तेवढंच महत्वाचं आहे. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी. आताच आमचे भीमराव धोंडे साहेब बोलले की दादा मला कॅन्सर हॉस्पिटल काढायचंय. मित्रांनो, तुम्हाला आश्चर्य वाटेल, आपल्यातल्या काही लोकांना ही तंबाखूची, बिडीची, सिगारेटची अशा प्रकारच्या सवयी असतात, त्याच्यातनं तोंडाचा कॅन्सर होण्याचं प्रमाण मोठं आहे. आपल्या महिला भगिनींना काही गोष्टींची काळजी नाही घेतली तर त्यांनाही वेगवेगळे प्रकारचे कॅन्सर त्या बाबतीमध्ये होतात. त्याच्याकरता त्यांनाही मोठ्या प्रमाणावर सांगितलं गेलं पाहिजे, माहिती दिली गेली पाहिजे. आणि आम्हाला सगळ्यांच्या लक्षात आलं, करोनाच्या वेळेस आला जगामध्ये, करोनाच्या काळामध्ये वैद्यकीय क्षेत्र किती महत्वाचं आहे. डॉक्टर, नर्सेस किती महत्वाचे आहे, पॅरामेडिकल स्टाफ किती महत्वाचा आहे, हॉस्पिटल किती महत्वाचे आहे, दवाखाने किती महत्वाचे आहे, हे सगळं आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं. आणि त्याच्यातून मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चर उभं करण्याचं काम केंद्र सरकारच्या मदतीनं पण चाललेले मोदी साहेबांच्या, आणि राज्य सरकार देखील त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर काम सगळीच राज्य करतात, आपण पण करतो. आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेज काढायचा निर्णय घेतला. आपल्या बीड जिल्ह्यामध्ये तुम्हाला माहिती नाही, परंतु अंबेजोगाईला आशियामधलं पहिलं तालुक्याच्या ठिकाणचं मेडिकल कॉलेज कुठलं आहे तर ते आपलं बीड जिल्ह्यातलं अंबेजोगाईचं मेडिकल कॉलेज आहे. पण तिथेही मोठं काम करण्याची गरज आहे. मी मध्ये आढावा घेतला. तो आढावा घेत असताना माझ्या लक्षात आलं, तुम्हाला पटणार नाही, 1000 कोटी रुपये जवळपास ते हॉस्पिटल अतिशय चांगल्या पद्धतीनं सगळ्या सोयीयुक्त करायचं म्हटलं तर त्याला ते खर्च येतोय. जळगाव मध्ये मोठ्या प्रमाणात हॉस्पिटलचं काम त्या ठिकाणी चाललेलं आहे. त्याच्यामध्ये आपण पालघरला पण पुढच्या काळात हॉस्पिटल देऊ इच्छितोय. जालन्यामध्ये देखील तशीच प्रकारची परिस्थिती. वाशिम मध्ये तरी हे छोटे जिल्हे असले, आता वाशिमला तर मला वाटतं 3 आमदारांचा जिल्हा, आणि मी तुमच्या पुढे बोलतोय, पुणे जिल्हा 21 आमदारांचा जिल्हा आहे. 3 कुठं आणि 21 कुठं, एवढा फरक आहे. परंतु शेवटी तोही जिल्हाच आहे, तिथेही आपले बांधव राहत आहेत. आजच त्याच्या संदर्भातले काही महत्वाचे निर्णय कॅबिनेटच्या निमित्तानं घेण्याचा प्रयत्न केला. हिंगोली असेल, वाशिम असेल, कारण तिथल्याही लोकांच्या करता शेतीचं पाणी असेल, पिण्याचं पाणी असेल, हे तितकंच महत्वाचं आहे. तेही काम आमचं बाबांवर चाललेलं आहे. आणि मी मगाशी सांगत होतो की बोलत असताना आमचे भीमरावजींनी सांगितलं की दादा एकंदरीतच कॅन्सर हॉस्पिटल मला पण काढायचंय. त्याच्याकरता भीमरावजी, आम्ही आता ज्या पदावर काम करतोय, मला अनेकदा या राज्याच्या जनतेने 6व्यांदा उपमुख्यमंत्री पदाची संधी दिलेली आहे. त्यामुळं माझ्या अनेक गोष्टी वाढलेल्या आहेत. आजच सकाळी एक डेलिगेशन माझ्याकडे आलेलं होतं. रोज कुठले ना कुठली डेलिगेशन सिंगापूरचा असेल किंवा व्हिएतनामचा असेल, वेगवेगळे मान्यवर येत असतात. आणि त्यांना आपल्याकडं, त्यांच्याकडे पैसा आहे, जपानकडे पैसा आहे, ते आपल्याला जर बुलेट ट्रेन किंवा असे काही मोठे प्रोजेक्ट करायचे म्हटलं तर 1%, 2% व्याजाने पैसे देतात, कारण तिथं पैसा अमाप आहे. आणि मग त्याच्यातून आपण डेव्हलपमेंट करत असतो. त्याच्यातून मोठे मोठे रस्ते घेण्याचा प्रयत्न, जायका मार्फत आणखी काही प्रोजेक्ट घेण्याचा प्रयत्न, असा वेगवेगळ्या पद्धतीनं कमी व्याजाने जो पैसा मिळतो त्याच्यातून थांबून पुढे प्रकल्प करण्यापेक्षा आत्ताच प्रकल्प केले तर ते कमी पैशामध्ये होतात, कारण पैशाचं किंमत दिवसेंदिवस कमी होते. आणि त्याच्यामुळे ह्या प्रकार आपण अवलंबलेला आहे. आणि त्याकरता भीमरावजी, तुम्ही जे सांगितलं कॅन्सर हॉस्पिटलचं, माझ्या ऑफिसचं इथं काही जण असतील, त्या संदर्भामध्ये डॉक्टर भोसले त्यांना सांगून त्यामध्ये आपल्याला अनेक वेगवेगळ्या कंपन्या CSR मधनं निधी देतात. मला त्याच्याबद्दलची पूर्णपणे एक माहिती द्या. आणि मग त्याच्यामध्ये आपले ढाकणे आणि भोसले त्यांनी दोघांनी तिथं त्या बाबतीमध्ये लक्ष घालावं. आता तर आम्ही महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जी काही आपली हॉस्पिटल आहे त्याच्यात पण
कॅन्सर हॉस्पिटलचं युनिट काढतोय. नागपूरला एक सुंदर हॉस्पिटल, कॅन्सर हॉस्पिटल देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली निघाल. मी स्वतः बघितलं. भीमरावजी 550 कोटी रुपयाचं हॉस्पिटल आणि अजून तिथं 300-400 कोटी रुपयाचं काम हे फ्युचर मध्ये चाललेलं आहे. मध्य प्रदेश मध्ये देखील लोक तिथे येतात, व्यवस्थितपणे तिथं ट्रीटमेंट मिळते आणि सगळं अत्याधुनिक अशा पद्धतीनं केलेलं आहे. तशाच पद्धतीनं तुम्हाला आपण टप्प्याटप्प्याने त्याच्यामध्ये पुढे जाऊ. मी देखील माझ्या परीनं जेवढी काही मदत करता येईल ती सीएसआरच्या माध्यमातून करण्याचं काम करीन. त्याचबरोबर तुम्ही जे काही सांगितलं, स्थलांतर रोखलं पाहिजे, बरोबर आहे, परंतु त्याच्याकरता तिथं काहीतरी रोजगार निर्माण झाला पाहिजे. त्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये आपण CIIT हे सुरू करतोय टाटाच्या मदतीनं, टाटा ट्रस्टच्या मदतीनं. त्याचंही काम आपण बीड जिल्ह्यामध्ये मंजूर करून घेतलंय. त्याचं आपण बीड जिल्ह्याला लवकरच विमानतळ काम सुरू करतोय. बीडची रेल्वे तुमची अहिल्यानगर पर्यंत गेलेली आहे. आता आमचं हडपसरचं स्टेशन झालंय. लवकरच ती आपण इलेक्ट्रिक वर कशी चालेल हा प्रयत्न आमचा चाललेला आहे. सतत आम्ही पाठपुरावा करतोय आणि त्याच्यातून ती पुढे हडपसर पर्यंत येईल. आणि आपल्या मुंबईमध्ये असणारी जे काही टर्मिनल आहे तिथं आता जागाच उभी करायला नाहीये आणि म्हणून वेगळ्या पद्धतीनं अजून काही स्टेशन वाढवता येतील का. पहिल्यांदा आपल्याला पुण्यापर्यंत ती रेल्वे द्यायची आणि पुढं आपल्या सगळ्यांचं एक स्वप्न आहे की आमची बीडची रेल्वे ही मुंबई पर्यंत आली पाहिजे. मुंबईतून आमच्या लोकांना बीडला, बीडच्या लोकांना मुंबईला असं जाता येता आलं पाहिजे. जेवढं दळणवळण चांगलं होतं तेवढा तिथला विकास झपाट्याने होतो. ही गोष्ट सगळ्याच बाबतीमध्ये, पालघर आमचा आदिवासी जिल्हा आहे, तसंच आमचा जालना देखील छत्रपती संभाजीनगर मधनं नवीन तो जिल्हा निर्माण झालेला आहे. वाशिम जिल्हा देखील पूर्वी अकोला वाशिम एकच होतं, त्याचं विभाजन झालं. अकोला वेगळा, वाशिम वेगळा. पालघरचं ठाण्यामध्ये पूर्वी 24 आमदार होते, त्याच्यातले 6 आमदारांचा एक जिल्हा पालघर म्हणून झाला. निव्वळ आदिवासी भागाचा तो जिल्हा आहे. तिथं तर आता पंतप्रधानांनी आम्हाला हे नवीन सरकार आल्यानंतर 76,000 कोटीचं वाढवण बंदर मंजूर करून दिलंय. संपूर्ण तिथलं चित्र बदलणार आहे. तिथं आता जसं मुंबईला कुठल्याच शहरामध्ये इंटरनॅशनल स्तरावरचे 3-3 विमानतळ तुम्हाला पाहायला मिळणार नाही, पण मुंबईचं नेहमीचं विमानतळ, नवी मुंबईत मध्ये पंतप्रधानांनी उद्घाटन केलेलं विमानतळ, तिथं 2 धावपट्टे आहेत. तिथं टेक ऑफ पण होतो, लँडिंग पण होतं आणि तिसरं आम्ही वाढवणला पण करणार आहे. आणि कोस्टल रोड आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर रस्ते. उद्याच्याला 15 जगातली मोठ्या प्रमाणावर वाहतूक ही स्वस्त कशात पडते तर ती बोटीनं आणण्या देण्यामध्ये स्वस्त पडते. त्याकरता आपल्यातला माल परदेशात निर्यात करताना आणि परदेशातला माल आयात आपल्या भारतात करताना तिथं ते वाढवण बंदर जगातल्या 10 बंदरापैकी एक ते बंदर समजत येईल एवढं मोठं बंदर आहे. तिथं नॅचरल खोली इतकी चांगली मिळाली आणि तिथं थोडा लोकांचा विरोध आहे, परंतु उद्याच्याला कुणाला वाऱ्यावर सोडायचं नाही, त्यांच्या रोजीरोटीचाही प्रश्न सोडवायचा. या पद्धतीनं आम्ही मित्रांनो पुढे चाललेलो आहे आणि अशा अनेक प्रकारच्या गोष्टी आम्ही इव्हन वाशिमच्या करता देखील इथं चंद्रकांत ठाकरे आमचे सहकारी बसले, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, त्यांना विचारा. तिथंही शेतीच्या पाण्याच्या संदर्भामध्ये रस्त्याची मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी कामं चाललेली आहेत. या प्रकारे पालघरचं चित्र बदलणार आहे, वाशिमचं चित्र बदलणार आहे. जालन्याच्या जवळनं आपला तिकडनं निघणारा पार धुळ्यावरून जो सोलापूर मार्गे आपण हैदराबादला जातोय त्या रोडचं काम, त्याच्यावर आपल्या बीड मधनं पण तो रस्ता जातो. अशा पद्धतीचे हे रस्ते चाललेले आहेत. आणि जळगावला पण चोपडा असेल किंवा बाकीच्या भागामध्ये असेल तिथं पण माझी तापी नदी जाते, त्याच्यातनं कसं पाणी जास्त मुळे अशा पद्धतीचं काम आम्ही त्या बाबतीमध्ये करतोय. आणि मित्रांनो, शेवटी तुम्ही आम्ही शेतकरी, तुमची माझी जात शेतकरी ही आपली जात आहे आणि शेती करता आधुनिक पद्धतीनं माझ्या शेतकऱ्यांनी शेती केली पाहिजे.
माझा पंजोबा, माझा आजोबा, माझे वडील वेगळ्या पद्धतीने शेती करायचे, जुन्या पद्धतीनं. परंतु आता पुढची पिढी त्यांनी AI म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता त्याचा वापर करून शेती केली तर शेतीमध्ये पाण्याचा खर्च कमी येतो, खताचा खर्च कमी येतो, उत्पन्न वाढतं. आम्ही आता गेले 3-1 वर्ष त्याच्यामध्ये प्रयोग केले बारामतीच्या परिसरामध्ये. बीडकरांनो आणि बाकीचे पण जालनाकर असतील, आमचे वाशिमकर, आमचे जळगावकर, सगळ्यांनाच मला सांगायचे की त्यामध्ये 70 टन ऊस काढणारा शेतकरी त्या AI चा वापर केला तर तो 100 टनापर्यंत जातो. ज्याचा 90-100 टन ऊस निघतो तो जवळपास 130 टनापर्यंत जातो. एवढी किमया होते. ते मशीन तुम्हाला फोनवर सांगतं की आज त्या पिकाला पाणी पाहिजे का नाही. नुसतं ऊसाला नाही, तुम्ही ते सोयाबीन आपल्या कापसाला पण करू शकता, केळीला करू शकता, फळबागांना करू शकता. आम्ही ते कांदा सगळ्याच पिकाला ते घेता येतं, करता येतं. आणि तशा पद्धतीनं यंदाच्या वर्षी कृषी विभागाच्या करता 500 कोटी रुपयांची तरतूद ही आमच्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या करता त्याच्यामध्ये ठेवलेली आहे. त्याचा उपयोग आपण सगळ्यांनी करून घेतला पाहिजे. आपल्याकडे मुळातच पाणी मर्यादित आहे, त्याचा उल्लेख मगाशी आमच्या भीमराव धोंडे साहेबांनी केला. आणि हे स्थलांतर रोखायचं असेल तर तिथं उद्योगपतींना आणण्याच्या करता त्यांच्या विमानाची व्यवस्था, त्यांच्या करता रेल्वेची व्यवस्था, त्यांच्या करता रोडची चांगल्या प्रकारची व्यवस्था सुविधा, मग अधिकारी तिथं चांगले येतात, ते तिथं गुंतवणूक येतात आणि करोडो रुपये ज्यावेळेस गुंतवणूक करायचा प्रयत्न करतात. मला तर परवा एक डेलिव्हेशन आलं, ते सांगत होतं हल्दीराम आहे ना आपला नागपूरचा, भीमरावजी त्या हल्दीरामच्या मध्ये एक परदेशी कंपनी गुंतवणूक करती आणि त्यांच्याशी टायअप करती. 75,000 कोटी रुपये खर्च करते. 75,000 कोटी एवढे तेवढे हो. जगात सगळीकडे वेगवेगळ्या पद्धतीनं त्याचे शॉप्स काढायचे आणि हल्दीरामनी ते प्रोडक्ट तयार करून सगळीकडे पाठवायचं. एवढं म्हणजे या सगळ्या नवीन टेक्नॉलॉजीने जग मित्रांनो इतकं जवळ आलेलं आहे की कुठं काय खटदिशी झालं तर तिथल्या तिथं लगेचच कळतंय. आता काल दिल्लीमध्ये एक वाईट घटना घडली. 1 मिनिटात सगळ्या देशाला कळलं की अशी घटना घडली. त्याच्याबद्दलचा तपास अमित शाह साहेबांनी लक्ष घातलंय, पंतप्रधानांनी लक्ष घातलंय. त्याच्यात वस्तुस्थिती पुढे येईल, कोण त्याचा मास्टर माइंड आहे, कुणी काय केलं, कुठलं तशा प्रकारचं अडडेक्स आलं, इतकं अडडेक्स आलं कसं, कोण त्याला जबाबदार, ते सगळं पुढे येईल. परंतु माणसाचा जीव महत्वाचा आहे. अलीकडे तुम्ही बघता बिबट्या प्राणी किती त्रास देतो, त्याही संदर्भामध्ये काही महत्वाचे निर्णय आम्ही घेतो. विशेषतः आमचा अहिल्यानगर असेल, पुणे असेल, नाशिक असेल, या भागामध्ये धुमाकूळ घातलाय आणि आपली लोक मोठ्या प्रमाणावर माझ्या पिढीची ऊस तोडायला जातात आणि त्या ऊसातच ती बिबट्याची पिल्लं असतात. म्हणजे पूर्वी कुठेतरी साप निघायचा, पण आपण तोडायला कधी जातो पहाटे 3 वाजता 4 वाजता तोडतात. तिथं काय करणार आहे, बिबट्या आहे का आणखी काही आहे. आणि त्याच्यामुळं त्यांना इतकं सोपं झालंय बिबट्यांचा पैदास वाढायला. ते ऊसाची एकदा खांदी बांधणी झाली की वर्षभर आपण त्याला पाणी देत बसतो. त्या वर्षभरात त्या बिबट्याच्या माथ्यात 2दा बितात आणि 4-4 पिल्लं काढत देतात. अरे जरा गावात करता एखादा शब्दाला मी गावात पिल्लं देतात. त्या पद्धतीने काय जंगलात पिल्लं दिल्यानंतर 4 पैकी एकच असते. मग कोण घाण उचलून देते, कुठं काय देते, तिथं 4च्या 4 जातात. म्हणजे वर्षात 8 पिल्लं नर मादी देते. आमच्या त्या एरियात आम्ही आढावा घेतला, त्याच्यामध्ये पोलीस सांगितलं जवळपास 2000 बिबटे झाले. 2000. आता दिवसा पण कुठे इकडे तिकडे जाताना बिबटे दिसत आहेत त्या ठराविक भागात. म्हणजे जुन्नर, खेड, आंबेगाव, मावळ, आमचं कानकोपर राहून आलो. ठीक आहे.
जे काही आहे शेवटी याचाही बंदोबस्त करावा लागणार आहे. कॅबिनेटमध्ये आजच आम्ही चर्चा केली की काय काय पद्धतीनं त्या सगळ्या गोष्टीला आवर घालायचं. मित्रांनो, एकंदरीतच काम करत असताना कुणीही फार जर सत्तेचा गैरवापर करायचा म्हटलं तर फार काळ मला बदलून आम्ही काम करत असताना केंद्रातली, राज्यातली, जिल्ह्यातली, तालुक्यातली, गावची सगळ्या सत्ता आमच्या लोकांच्या होत्या, परंतु तरी त्या सत्तेचा कधी आम्ही गर्व केला. सतत पाय जमिनीवर ठेवून लोकांची कामं करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामुळे 8-8 वेळेला लोक लाखाच्या मताने निवडून देतात. याचा अर्थ कुठेतरी आम्ही काम केले म्हणून समाज आम्हाला निवडून देतो. आपल्याला अशा पद्धतीनं बदल करायचा आहे. आपल्याला इथला जो कारखाना आहे आमच्या भीमराव धोंडेंच्या नेतृत्वाखाली मागे चालणारा, त्याच्यात काही अडचणी आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये केंद्राची मदत लागणार आहे. ते अमित शहा साहेबांच्याकडे जावं लागणार आहे. आपल्याकडं आता पूर्वीच्या तुलनेमध्ये ऊसाचं क्षेत्र वाढायला लागलेलं आहे. आपण शेततळी मोठ्या प्रमाणावर देण्याच्या करता प्रोत्साहन देतोय. त्याच्यामुळं त्या पाण्याचा जर नीट उपयोग केला आणि ठिबकच्या धर्तीवर आपण ठिबकनी त्या ऊसाला किंवा त्या पिकाला पाणी दिलं तर आपलं उत्पन्न त्या ठिकाणी वाढतं. आणि म्हणून त्या कृषी खात्यात आमच्याकडेच राष्ट्रवादीकडे आमचे दत्ताभाऊ भरणे त्या खात्याचे मंत्री आहेत. अशा प्रकारे वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला पुढे जायचं आहे. ते पुढे जात असताना सहकार खातं पण आपल्याकडे भीमरावजींनी सांगितल्यानंतर मी लगेचच साखर आयुक्ताला फोन केलेला होता, परंतु साखर आयुक्तांनी सांगितले की दादा आता हे आपल्या हातात राहिलेलं नाहीये, हे केंद्राच्या हातात राहिलेले. त्याच्यावर केंद्रामधनं आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील अशा पद्धतीनं आम्हाला त्यांनी सांगितलेलं आहे. माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की एकंदरीतच वेगवेगळे मान्यवर ज्यावेळेस येतात निश्चितपणे त्यांना बेरीज होती. आज तुम्ही सगळे वेगवेगळ्या 5 जिल्ह्यातून वेगवेगळ्या भागातून सहकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करताय. निश्चितपणे त्या सर्व भागामध्ये राष्ट्रवादीची बेरीज वाढायला मदत होणार आहे. उद्याच्याला आजपासूनच नगरपालिका नगरपंचायतीचे फॉर्म भरायला सुरुवात आहे. लवकरच त्याचे मतदान 2 तारखेला होणार आहे. त्याच्यामध्ये देखील तुम्हाला मला सगळ्यांना लक्ष घालावं लागेल. भीमरावजींना लक्ष घालावं लागेल, बाकीच्या मान्यवरांना लक्ष घालावं लागेल. त्याच्यानंतर जिल्हा परिषद तालुका पंचायत येणार आणि त्याच्यानंतर महानगरपालिका येणार. मित्रांनो, आमच्यासारखी माणसं कोण उपमुख्यमंत्री होतं, मंत्री होतं, आमदार होतं, खासदार होतं, वेगवेगळ्या पदावर कुणामुळे संधी मिळते? कार्यकर्त्यांच्यामुळे, जनतेच्यामुळे. कार्यकर्ता तिथं बूथवर काम करतो, कार्यकर्ता तिथं राबतो आणि त्याच्यामुळं संघटना वाढते. परंतु संघटना वाढवत असताना जो माणूस, जो कार्यकर्ता खाली काम करतो त्यालाही वाटतं ना की तालुका पंचायतीचा, जिल्हा परिषदेचा, नगरपालिकेचा, नगरपंचायतीचा, महानगरपालिकेचा सदस्य असावा, सभापती व्हावं, झडपी अध्यक्ष व्हावं, उपाध्यक्ष व्हावं, महापौर व्हावं, नगराध्यक्ष व्हावं. साहजिकच त्याला वाटतं. आणि का वाटू नये? सत्तेचे विकेंद्रीकरण करण्याचं काम त्या काळामध्ये स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी केलं. 62 ला त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, तालुका पंचायत आणली. त्यातच कार्यकर्ते कितीतरी पुढे आले. सुरुवातीला कितीतरी जण तालुका पंचायतीचे, जिल्हा परिषदेचे सदस्य असणारे नंतर आमदार झाले. कोण गावचे सरपंच असणारे मुख्यमंत्री झाले. विलासराव देशमुखांचं उदाहरण आहे आपल्याच मराठवाड्यातलं. आमच्या आरआरचं पश्चिम महाराष्ट्राचं उदाहरण आहे. एक गरीब कुटुंबातला कार्यकर्ता, परंतु जिल्हा परिषदेला 79 साली निवडणूक झाली आणि 1 बैलाच्या चिन्हावर निवडून आले. नंतर राज्याच्या उपमुख्यमंत्री पदापर्यंत ते पोहोचले. एवढी ताकद घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून आणि घटनेच्या माध्यमातून. हे साधं सोपं काम नाहीये. किती कोण श्रीमंत असला तरी त्याला एकच मत. अडाणी, अंबानी, टाटा, बिर्ला यांनाही एकच मत. आणि माझा शेवटचा आष्टी, पाटोदा, शिरूर किंवा माझा चोपड्याचा किंवा माझ्या जालन्याच्या परिसरातला किंवा वाशिम, पालघर कुठलाही दुर्गम भागातला असो, आदिवासी भागातला असो, डोंगरी भागातला असो,
ग्राज भागातला असो किंवा बागायती भागातला असो, त्या शेवटच्या माणसाला किंवा त्या माझ्या लाडक्या बहिणीला पण एकच मत, एवढा किमया ही घटनेची शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आमच्या घटनेतनं झालेली आहे, संविधानातनं झाली आहे, त्याचा आदर आपण सगळ्यांनी केला पाहिजे. मित्रांनो, मी एक बघितलंय, वेगवेगळ्या जिल्ह्यातलं राजकारण वेगवेगळे, त्यामध्ये काय होतं, त्याच्यात मी बीडला आता मध्ये रेल्वे सुरू करायला आलो, आम्ही भाषण करतो पुढे एक शिक्के बाबा, असं नसतं. आपण प्रतिसाद दिला पाहिजे, परंतु केव्हा दिला पाहिजे. नुसतं राजकारणाने तुमचं माझं पोट भरणार नाही. आपल्याला नीटपणे शेतीवाडी करून, नीटपणे स्वतःचा व्यवसाय करून अनेक आता योजना आणल्या, महाज्योतीच्या आणल्यात, सारथीच्या आणल्यात, आरटीच्या आणल्यात, पार्टीच्या आणल्यात, अमृतच्या आणल्यात, इतक्या वेगवेगळ्या प्रकारची महामंडळ काढली, तर त्याच्यात दिव्याची 5 वर्षाच्या करता आम्ही व्याज भरतोय. त्याच्यातनं लोक वेगवेगळ्या पद्धतीनं काही ना काही प्रोजेक्ट उभे करतात. आता पर्यटनातलं देखील आमच्या लाडक्या बहिणी करता आम्ही हे घेतो, कार देतो तुमचे पर्यटनाच्या करता, आणि व्याज 5 वर्षाचं सरकार म्हणत. बऱ्याचशा भागातल्या महिला फक्त ती त्याच्या नावावर गाडी पाहिजे, तिच्या नवऱ्याच्या नाही, तिच्या स्वतःच्या नावावर, तर मग त्या योजनेमध्ये पर्यटनात आपण त्यांना मदत करतो. मित्रांनो, केंद्राच्या मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, नेतृत्वाखाली आणि राज्याच्या जेवढ्या आमच्या योजना आहेत, त्या योजनेचा फायदा आपण आपल्या इथल्या गरिबाच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम केलं तरी एवढं मोठं काम होईल, आणि प्रत्येकाच्या घरामध्ये एक समाधानाचं वातावरण, त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळ्या प्रकारचा आनंद हा आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळेल. फक्त चुकीचं काम काही करू नका, वेडेवाकड्या गोष्टी काही करू नका. जर उद्याच्याला कशातनं निधी मिळाला तर निधी तिथंच वापरा. बऱ्याचदा आता परवा बीडला तर एका शहाण्याने घरच केला, अजित पवारचं लेटर ऍड घेतलं, सही त्याचीच हाणली, ती सही पण माझी नाही येते, खोकली सही, आणि काही यादी दिली आणि कलेक्टरला म्हणली कामं मंजूर करा. ते मला कळल्या त्याच्यावर FIR दाखल करायला कोणतरी सापडला, कुठल्या भागातला सापडला मला माहित नाही, त्याला काय पोचली बघा एवढा कळत माझी सही करतो आणि यादी करून कलेक्टरला देतोय, हे दादानी सांगितलं. असलं काही तुम्ही पुढे करू नका. मी सांगण्याच्या पाठीशी सगळी ताकद पणाला लावेल बाबा. पण चुकीचं केलं आणि म्हणलं की दादा आता इथं चुकले, एकदा या पदरात घ्या, आता पदर फाटून गेला, पदरात काही घेणार नाही आणि पदरात पण काही घेणार नाही, कारण आता पुत्र पण कमी झाले, टोप्याही कमी झाल्या, परंतु तुमच्याबद्दल आम्हाला आदर आहे, आम्हाला अभिमान आहे. मागोटेवाले तर कधीतरी एखादी दिसते, आपण पण येत, आपल्याबद्दल पण आम्हाला आदर आहे. रामकृष्ण हरी. त्याच्यामध्ये मला एवढंच सांगायचं की शेवटी आपण ग्रामीण भागातलं समाजातलं पुढे आलेलो कार्यकर्ते, आणि त्याच्यामुळं आपल्याला बारीक सारीक गोष्टी माहिती आहेत आणि आपण आपल्या पद्धतीने ते सांगायला जातो. म्हणून मित्रांनो, आज मला खरं तर भीमरावजींनी सांगितलेलं होतं तिथं कार्यक्रम घ्यायचा, आता मी धनंजय सांगितलं तर तोडणार मला नाही, तिथं मोठी सभा घ्यायची आणि तिथं मी भाषण करणार आहे. आणि त्याच्यामध्ये भीमरावजी तर भीमरावजींनी म्हणजे आता इथेच येतो, कारण वेळ पण कमी आता त्याच्यामध्ये त्या सगळ्या गोष्टी करत असताना माझी एवढीच विनंती आपल्याला सगळ्यांना, आपण सांगण्याच्या पाठीशी ताकद उभी करण्याचं काम करू. आपण एकमेकाच्या बद्दल आदर, जे आपल्या बाप दादाने आपल्याला प्रत्येकाचा रिस्पेक्ट करायला शिकवलेला आहे, वडीलधाऱ्यांचा आदर करायचा, सन्मान करायचा, अशा पद्धतीनं आपण एकमेकाशी वागूया. आया बहिणींशी देखील त्यांचा मान सन्मान अशा पद्धतीनं ठेवला पाहिजे. इथंही एक चांगलं वातावरण, कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही अशा प्रकारचा प्रयत्न माझ्या चोपडा, जळगाव, बीड, जालना मान्यवरांनी केला पाहिजे.
अशा प्रकारची मी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो. आणि एकंदरीतच हे सगळं काम करत असताना आमच्या भीमराव धोंडे साहेबांची शिक्षण संस्था देखील अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी चालवलेली आहे. त्याच्यामध्ये त्यांनी तसं बघितलं तर 78ला राजकारणामध्ये प्रवेश केला. पहिल्यांदा ते विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांना अपयश आलं, पण 80 मध्ये त्यांनी तुमच्या आष्टी विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडून आले आणि मग त्यांनी काही मागं वळून बघितलं नाही. मला वाटतं 83 साली अंतोली साहेब मुख्यमंत्री म्हणजे त्या काळात असताना त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आणि 85 ला ते काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर विजयी झालेले होते. 2002-3 मध्ये आपल्या आष्टी तालुक्यातल्या जमिनीचं भूसंपादन लष्कराच्या काही कामाकरता मोठ्या प्रमाणावर करण्यात येणार होतं, ते होऊ नये म्हणून त्यांनी आष्टी ते दिल्ली असा 1400 किलोमीटरची पाणी मोर्चा काढला आणि त्याच्यामध्ये त्या काळामध्ये जवळपास सहभागी झालेले होते. आणि धोंडे साहेबांच्या या आंदोलनामुळं आष्टी तालुक्यातील जमीन घेण्याचा निर्णय केंद्र सरकारने रद्द करावा लागलेला आहे. अशा पद्धतीनं एखादी गोष्ट आमच्या भीमराव धोंडे साहेबांनी मनामध्ये घेतली तर ती कडेला द्यायची, तिचा पूर्णपणे त्याच्यातनं रिझल्ट घ्यायचा, अशा पद्धतीनं त्यांचं त्या ठिकाणी काम आहे. त्यांनी एकंदरीतच मला वाटतं 83 साली त्यांनी पहिली शिक्षण संस्था काढली आणि आता त्याचा वटवृक्ष झालेला आहे. त्यांची शाळा आणि महाविद्यालय जवळपास 100 युनिट आहेत अंदाजे आणि त्या युनिट मध्ये 5000 कर्मचारी त्यांचं काम करतात. विचार करा, 5000 कर्मचारी काम करतात म्हणजे मुलं मुली शिकत असतील, ते शिकतात. 40,000 मुलं मुली शिकतात. आज 40,000 मुला मुलींना उद्याच्या काळात त्यांना त्यांच्या पायावर उभं करण्याच्या करता, त्यांना चांगल्या प्रकारची नोकरी देण्याच्या करता अशा पद्धतीनं त्यांचं काम आहे. सामाजिक योगदान देखील त्यांचं मोठं आहे. आपल्या भागामध्ये स्वप्न आहे. अशा पद्धतीनं हे सगळे माणसं एकदम एकंदरीत ताकदीची माणसं आहेत. मी एवढंच सांगतो, आज जे मान्यवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मध्ये प्रवेश करतायत, आजपासून एकंदरीतच मी तुमच्या सर्व जळगाव त्या भागातल्या माझ्या सहकारी मित्रांच्या बाबतीमध्ये केलं जाईल. मी आपल्याला सगळ्यांना पुन्हा सांगतो, एक चांगल्या प्रकारचा निर्णय त्या 5 जिल्ह्यातल्या मान्यवरांनी घेतला, कार्यकर्त्यांनी घेतला. पक्षाचा कार्यकर्ता हीच खऱ्या अर्थाने ताकद असते, तोच खऱ्या अर्थाने पक्षाचा कणा असतो. पक्षाच्या नेत्याच्या मागे जर कार्यकर्ता नसला तरी त्या नेत्याला किंमत नसते, ही जाणीव आम्हाला सगळ्यांना आहे. आणि त्याच्यामुळं आपण त्याबद्दल कुठल्याही प्रकारची शंका कुशंका मनामध्ये आणू नका. आज तुम्ही सगळेजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परिवारामध्ये सामील झालेल्या सर्व मान्यवरांचं, पदाधिकाऱ्यांचं, कार्यकर्त्यांचं मी मनापासून स्वागत करतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कायम कष्टकरी, शेतकरी, आदिवासी, मागासवर्गीय, महिला, वंचित, दुर्बल घटकांच्या सह त्याचबरोबर अल्पसंख्याक या सर्वसामान्यांच्या सोबत राहिलेला आहे. कालही राहिला होता, आजही राहतोय आणि उद्याही राहणार आहे, याची ग्वाही मी आपल्या सर्व मान्यवरांना या निमित्तानं देतो. कुठल्याही परिस्थितीमध्ये विकास कामाच्या करता जे काही गरजेचं आहे त्याच्याकरता निधीची कमतरता पडणार नाही, अशा प्रकारचं नियोजन हे अर्थमंत्री म्हणून माझ्याकडनं त्या ठिकाणी केलं जाईल. ही पण ग्वाही मी आपल्या सर्व सहकाऱ्यांना देतो. आज त्या जिल्ह्यामध्ये बाळासाहेब आत्मेंचं पण त्यांना 5 वर्ष कामाची संधी मिळाली. त्यांच्याही काळामध्ये मी बरेच काही आष्टी पाटोदा शिरूरला देण्याचा प्रयत्न केला. आता बाकीचे सगळे विष्णूजी आणि इतर सगळे तुम्ही आलेला आहात, तुम्हाला पण तशाच पद्धतीने मुलांना शिकवा, मुलींना शिकवा. ती देतो की गरीबातल्या गरीब घरामध्ये जरी मुलगा मुलगी जन्माला आले तरी त्याला त्यांच्या मनासारखं शिक्षण मिळालं पाहिजे. ही भूमिका आमची आहे, ती भूमिका महायुती सरकारची आहे आणि त्याचा फायदा सगळ्यांनी उचलावा, अशा प्रकारचं आव्हान मी आपल्या सर्वांना करतो. आज त्यांनी जे प्रवेश करणार आहेत त्या सगळ्यांचं, भीमरावजींच्या सहित सर्व मान्यवरांचं मनापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये स्वागत करतो आणि या ठिकाणी सांगतो, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. खाली बसा, खाली बसा, खाली बसा.
विनंती करतो स्वागत करावं.